मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, आखातामध्ये अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण हा जो संघर्ष चालू आहे, या संघर्षाला आज 1 महिना पूर्ण झाला. खरं तर या संघर्ष जेव्हा हा सुरू झाला 28 फेब्रुवारीला, ज्यावेळेला अमेरिका आणि इस्रायल यांच्या पुरस्कृत इराणवरती पहिला हल्ला झाला, त्यावेळेला ज्या प्रकारची रणनीती अमेरिकेकडनं आखली गेली होती, त्यानुसार खरं तर 3 ते 4 दिवसांमध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या संपवायच्या होत्या. त्यांना रेजिम चेंज करायचा होता. त्यांना इराणमध्ये सत्तांतर घडून आणायचं होतं. इराणमधली धार्मिक राजवट जी 1979 पासून आहे, ती त्यांना पूर्णपणे बदलायची होती आणि त्यांना ते ह्या इम्प्रेशनमध्ये होते, की आम्ही हवाई हल्ले करून अशा प्रकारचा रेजिम चेंज हा त्या ठिकाणी घडवून आणू शकू. या स्वरूपाचा लष्करी कारवाई करण्यापूर्वी अमेरिकेकडे प्रामुख्याने 2 उदाहरणं होती, ज्या उदाहरणामध्ये अमेरिकेने सहज पद्धतीने अशा पद्धतीचं सत्तांतर हे घडून आणलेलं होतं. सत्तांतर घडून आणणं म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांचं उद्दिष्ट साध्य केलेलं होतं. यापूर्वी 2001 मध्ये जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये लष्करी हस्तक्षेप केलेला होता, त्यावेळेला तालिबान गव्हर्नमेंट 3 ते 4 दिवसांमध्ये टॉपल करण्यात आलं. त्यामुळे त्या ठिकाणी अमेरिकेने पूर्ण सत्ता आपल्या हातामध्ये घेतलेली होती. त्यानंतर व्हेनेझुएलामधलं ऑपरेशन त्यांचं अशाच पद्धतीने एका रात्रीतलं ऑपरेशन ठरलं आणि मादुरोला पकडण्यात आलं. त्यामुळे त्यांना असं वाटलं, की ज्या पद्धतीने आम्ही अफगाणिस्तानमध्ये यशस्वी ठरलो, ज्या पद्धतीने आम्ही व्हेनेझुएलामध्ये यशस्वी ठरलो, त्याच पद्धतीने सहजपणे इराणला आम्ही टेकओव्हर करू शकू, त्या ठिकाणी इराणमध्ये सत्तांतर घडवून आणू शकू आणि आमची जी ऑब्जेक्टिव्ज आहेत ते प्रामुख्याने त्या ठिकाणी आम्हाला सहज अचीव करता येतील आणि ते सुद्धा एअर अटॅकनी करता येतील. परंतु याच ठिकाणी ट्रम्प यांची रणनीती फसल्याचं आपल्याला दिसून येतं आणि आज 1 महिन्यानंतर तर निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगलट आल्यात की काय, अशा प्रकारचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे. याचं कारण असं आहे की यामध्ये सत्तांतर ते इराणमध्ये झालेलं नाही आहे आणि उलट त्यांनी अपेक्षा केली नव्हती की ज्या पद्धतीचा पलटवार हा इराणकडनं करण्यात आलेला आहे आणि आज गेल्या 1 महिन्यांपासून अमेरिकेकडचे इंटरबॅलिस्टिक जे मिसाईल्स आहेत किंवा इंटरसेप्टर मिसाईल्स आहेत, जे त्यांच्या थाड सिस्टममध्ये किंवा त्यांच्या पॅट्रियट सिस्टममध्ये वापरले जातात, त्यांची संख्या आता कमी व्हायला लागलेली आहे. मात्र इराणकडचा जो मिसाईलचा साठा आहे, इराणकडचा ड्रोनचा साठा आहे, हा कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी होताना दिसून येत नाही आहे आणि त्यामुळे हा संघर्ष कोणत्या दिशेला जाईल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की याच्यामध्ये ज्यांच्याकडचे शस्त्र पहिले संपतील किंवा मिसाईल पहिले संपतील, तो यामध्ये अपयशी ठरेल, अशा प्रकारचं वातावरण निर्माण होण्याची किंवा शक्यता निर्माण होण्याचं आजची परिस्थिती आहे. आता सध्या जरी ह्या संपूर्ण संघर्षामध्ये काही पॉज आला असला, विश्रांती आली असली, तरी देखील यामध्ये पहिले डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं की आम्ही 48 तासाची मुदत देतोय, नंतर ती मुदत वाढवली, नंतर त्यांनी 5 दिवसांची मुदत दिली आणि त्यानंतर ते असं सांगतायत की आता 6 एप्रिलपर्यंत आम्ही इराणवरती अटॅक करणार नाही आहे. याचं कारण असं अमेरिकेकडनं सांगितलं जातं आहे की आता इराण हा तडजोडीसाठी तयार आहे, इराण चर्चा करण्यासाठी तयार आहे, इराणबरोबरच्या चर्चा प्रगतीपथावरती आहेत आणि त्यामुळे आणि त्यांनी हा प्रस्ताव जो आहे तो पाकिस्तानच्या माध्यमातून इराणला दिलेला आहे आणि आमच्या टर्म्स कंडिशन ह्या इराण ॲक्सेप्ट करायला तयार आहेत. आता या सगळ्या गोष्टींना इराणने आउटराईटली रिजेक्ट करून टाकलं आहे. या सगळ्या प्रस्तावाला त्यांनी केराची टोपली दाखवली आहे. ते असं म्हणतात की कोणत्याही प्रकारच्या चर्चा चालू नाही आहे, आम्ही कोणत्या प्रकारची तडजोड करायला तयार नाही आहोत. उलट आता इराणने आपल्याच काही टर्म्स कंडिशन टाकलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की अमेरिका आता रिसिव्हिंग एंडला आहे आणि आम्ही या संघर्षामध्ये आम्ही आता टर्म्स कंडिशन डिक्टेट करू आणि त्यामधली सगळ्यात महत्त्वाच्या काही टर्म्स कंडिशन इराणकडनं टाकल्या गेल्या. त्यामध्ये हा जो 1 महिन्याचा सगळा जो खर्च झालेला आहे, प्रचंड नुकसान झालं आहे, आर्थिक असेल, त्याच्यामधलं किंवा वित्तीय म्हणा किंवा जीवितहानी झालेली आहे, या सगळ्यांची नुकसान भरपाई अमेरिकेने द्यायची, ही पहिली त्यांनी टर्म्स त्याच्यामध्ये कंडिशन टाकलेली आहे. दुसरी कंडिशन त्यांनी अशी टाकलेली आहे की अमेरिकेने भविष्यामध्ये कधीही इराणवरती अटॅक नाही करायचा, कधीही नाही, ही दुसरी कंडिशन टाकली. तिसरी टाकली त्यांनी की स्टेट ऑफ हार्मुजवरती आमचे सार्वभौम अधिकार असतील आणि या सार्वभौम अधिकाराला मान्यता दिली जाईल अमेरिकेकडनं, ही तिसरी कंडिशन त्यांनी या ठिकाणी टाकली. चौथी कंडिशन जी अमेरिकेचा राग आणि आग आणखीन वाढवणारी होती, ती म्हणजे अमेरिकेने आखातामधनं आपला गाशा गुंडाळायचा, अमेरिकेने आपले एअर बेसेस, मिलिटरी बेसेस आखातामधनं बंद करून टाकायचे. मित्रांनो, आता ह्या चारही कंडिशन ज्या आहेत, या चारही कंडिशन कोणत्याही परिस्थितीमध्ये ट्रम्प ॲक्सेप्ट करणार नाही. ट्रम्पने ज्या टर्म्स आणि कंडिशन टाकल्या त्यानुसार इराण आपला न्यूक्लिअर प्रोग्राम जो आहे युरेनियम इनरिचमेंटचा, तो पूर्णपणे थांबवेल. इराण आपले बॅलिस्टिक मिसाईल आम्ही सांगू तेवढ्या लेवलला कमी करून टाकेल. आता या स्वरूपाचे आणि स्टेट ऑफ हार्मुज ओपन करेल.
अर्थात या स्वरूपाच्या कंडिशन्स इराण काही ॲक्सेप्ट करणार नाही आहे. त्यामुळे आता जे सांगितलं जातं आहे किंवा अशा शक्यता जे वर्तवल्या जात आहेत की हा संघर्ष आता सुटण्याच्या मार्गावरती आहे, तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की हा संघर्ष सुटण्याच्या मार्गावरचे कोणत्याही प्रकारचे संकेत आता मिळत नाही आहेत. किंबहुना मी असं म्हणेल की डोनाल्ड ट्रम्प हे कुठेतरी चर्चेमध्ये इराणला गुंतवण्याचा प्रयत्न करतायत किंवा अशा स्वरूपाचा मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही आता चर्चा करतोय. एक पद्धतीने इराणला गाफील ठेवण्याचा तर हा प्रकार नाही आहे ना. आणि असं करून डोनाल्ड ट्रम्प मे बी एप्रिल 2nd वीकला म्हणा एका प्रचंड मोठ्या हल्ल्याच्या तयारीमध्ये तर नाही आहेत ना. अशा प्रकारची शक्यता देखील अभ्यासकांकडून वर्तवली जाते आहे. याला बाईंग द टाईम असं आपण म्हणतो. म्हणजे तुम्ही चर्चेमध्ये एखाद्या शत्रू पक्षाला किंवा तुमच्या विरोधी पक्षाला गुंतवून ठेवायचं, त्याला सांगायचं की आम्ही आता निगोशिएशन करायला तयार आहोत, चर्चा करायला तयार आहोत, हा संघर्ष कुठेतरी सोडवला गेला पाहिजे आहे, 2 पावलं तुम्ही मागे जा, 2 पावलं आम्ही मागे जातो. आणि अशा पद्धतीने चर्चेमध्ये गुंतवून म्हणा किंवा काही प्रमाणामध्ये गाफील ठेवून म्हणा अचानक मोठा हल्ला करायचा. जर अमेरिकेला या संघर्षामधनं मार्ग काढायचा असेल, जर त्यांना खरंच तडजोड करायची असेल, तर अमेरिकेने 10,000 मरीन्स जे आहेत, जी अमेरिकेची स्पेशलाइज्ड फोर्स आहे ती आखाताच्या दिशेने पाठवली नसती, ती पर्शियन गल्फमध्ये पाठवली नसती. त्यांच्या ऑलरेडी 3 वॉरशिप्स हे पर्शियन गल्फमध्ये आहे, आणखीन 2 वॉरशिप त्यांनी पाठवल्या नसत्या. त्यामुळे आता अमेरिका एका प्रचंड मोठ्या हल्ल्याची तयारी करतो आहे का, या स्वरूपाची शक्यता निर्माण व्हायला वाव आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जे खर्ग आयलंड आहे, जो इराणच्या तेलाच्या निर्यातीचा कणा मानला जातो. खर्ग आयलंड म्हणजे जिथनं इराणची तेलाची निर्यात होती, ज्या ठिकाणवरनं त्याच्यामध्ये ऑइल रिझर्व्स आहेत आणि त्याच्यातनं तेलाचे टँकर्स त्या खर्ग आयलंडवरनं निघतात. हे खर्ग आयलंड अमेरिकेला टेकओव्हर करायचं आहे. आणि ते टेकओव्हर करायचं असेल तर त्यासाठी मरीन्स उतरवावे लागतील. आणि त्या दृष्टिकोनातून अमेरिकेने तयारी केली आहे का, हा सगळ्यात मोठा भाग आहे. काही अभ्यासक तर याही पुढे जाऊन असं म्हणत आहेत की कदाचित यामध्ये म्हणजे 1945ला पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर हा जपानच्या विरुद्ध केला गेला, जेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं, हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकला गेला. आता अशा प्रकारची शक्यता आहे की कदाचित न्यूक्लिअर ऑप्शन पण याच्यामध्ये वर्कआउट केला जातो का, अशाही प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे आता हा संघर्ष सुटेल अशा प्रकारे दिसत नाही. कारण ज्या टर्म्स आणि कंडिशन इराणकडनं टाकल्या गेल्यात, ज्या टर्म्स आणि कंडिशन अमेरिकेकडनं टाकल्या गेल्यात, ह्या दोघांनाही ॲक्सेप्ट होणार नाही आहेत. आणि त्यामुळे याच्यातनं लगेच मार्ग निघेल अशा प्रकारची शक्यता फार कमी आहे. पण मित्रांनो, याच्यातनं एक अत्यंत मोठा धोका हा निर्माण होतो आहे. हा धोका असा आहे की 1973 नंतर म्हणजे साधारणतः 1970च्या दशकाच्या पूर्वार्धामध्ये आपण असं म्हणू की जो ऑइल शॉक जगाला लागला होता आणि ज्याच्या माध्यमातून जे तेल निर्यात करणारे, ब्रेंट क्रूड ऑइल निर्यात करणारे जे इस्लामिक देश आहेत, गल्फमधले जे देश आहेत, त्यांनी तेलाच्या निर्यातीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात रेस्ट्रिक्शन्स आणले होते. आणि त्यामुळे एकूणच जगामध्ये तेलाची प्रचंड मोठी टंचाई निर्माण झाली होती. 1970च्या पूर्व याच्यामध्ये 71-72 मध्ये आपण म्हणू. त्यानंतर 2008मध्ये अशाच प्रकारचा ऑइल शॉक जगाला मिळाला आणि त्यामध्ये तेलाची, ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत $150 जाऊन पोहोचली होती. त्यानंतर जगाला पुन्हा एकदा हा 3rd ऑइल शॉक मिळतो की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण व्हायला फार मोठा वाव आहे. याचं कारण असं आहे की स्टेट ऑफ हॉर्मुझ हे पूर्णपणे ठप्प आहे. स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं इराणला पाहिजेल आहे किंवा इराण ज्यांना मित्र देश समजतो त्यांच्या जहाजांना ट्रान्सपोर्टेशनची परमिशन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. इराणचे जहाज त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये जाता आहेत. मात्र जे युरोपला तेल सप्लाय करणारे आहेत किंवा इतर देशांना तेल सप्लाय करणारे जे जहाज आहेत ते मात्र पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत. त्यांचा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. आणि ऑलरेडी जवळपास 70पेक्षा जास्त देशांमध्ये तेलाच्या किमती या 15% 45% वाढल्या आहेत. खुद्द अमेरिकेमध्ये तेलाची किंमत जी आहे, पेट्रोल आणि डिझेलची किंमत ही 16% वाढली आहे. मित्रांनो, मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं होतं की अमेरिकेमधल्या तेलाच्या किमती या ब्रेंट क्रूड ऑइल, जे जागतिक बाजारपेठेमध्ये ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत आहे, त्याच्याशी कनेक्टेड आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत वाढली, जी साधारणतः $70 28 फेब्रुवारीला होती, जी आता $120 जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे याच्यातल्या वाढमुळे सगळीकडे वाढ होण्याची परिस्थिती ही निर्माण झाली आहे. अनेक देशांमध्ये 40-45% वाढ झाली आहे. मित्रांनो, जवळपास 40पेक्षा जास्त देशांमध्ये लॉकडाऊनच्या सारखी परिस्थिती केलेली आहे. काही जणांनी 4 दिवसांचा आठवडा केलेला आहे, काही
यांनी रेशनिंग करायला सुरुवात केली आहे तेलाचं, म्हणजे तुम्हाला एक लिमिटेड ऑइल आणि पेट्रोल आणि डिझेल हे विकलं जाईल अशा पद्धतीने उपाययोजना, विशेष करून दक्षिण पूर्व आशिया असेल किंवा युरोपमध्ये देखील काही विकसित देशांमध्ये देखील आणीबाणीची परिस्थिती अशा स्वरूपाने निर्माण झाली आहे. खुद्द अमेरिकेमध्ये जो WTO आहे यांच्याकडनं जो अहवाल नुकताच आलेला आहे की अमेरिकेमध्ये महागाई जी अमेरिकेने 2% आतमध्ये ठेवली होती ती साधारणतः 26-27 मध्ये महागाई ही 2.6 पर्यंत जाण्याचं, आणि OECDचा जो रिपोर्ट आलेला आहे त्यानुसार अमेरिकेमधली महागाई ही 4% पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर ज्यांनी हा सगळा संघर्ष सुरू केला त्यांच्याकडची महागाई एवढी वाढत असेल, त्यांच्याकडे जर तेलाच्या किमती 16% वाढल्या असतील, तर आपण कल्पना करायला पाहिजे जगभरामधली कशा प्रकारची परिस्थिती ही निर्माण होऊ शकते. जपानसारख्या देशांनी आपला जो इमर्जन्सीमधला तेलाचा साठा होता तो तेलाचा साठा इमर्जन्सीमधला वापरायला त्यांनी काढायला सुरुवात केलेली आहे. याचं कारण असं आहे की जरी आज न उद्या स्ट्रेट ऑफ हार्मुज हे ओपन झालं तरी आता ऑइल प्रोडक्शन जे आहे ते बऱ्यापैकी ठप्प झालेलं आहे. ते असं नाही आहे की बटन दाबले की ऑइल प्रोडक्शन लगेच सुरू झालं. ह्या सगळ्या प्रोसेसला वेळ लागतो. म्हणजे एखादी रिफायनरी जर बंद पडली तर ती पुन्हा सुरू होणं, ती पूर्वपदावरती येणं, या सगळ्या गोष्टींना वेळ लागत असतो. आणि त्यामुळे सध्या जरी परिस्थिती ही थोडी आवाक्यामध्ये असली तरी जर हा संघर्ष एप्रिल महिनाभर जरी चालला, पूर्ण अजून एखादा महिनाभर चालला, तर मात्र जगामध्ये आणखीन भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑलरेडी कोविडमुळे, रशिया-युक्रेन युद्धामुळे जगाच्या आर्थिक विकासाचा कणा जो आहे तो पूर्णपणे मोडलेला आहे. जगामध्ये आज जर भारत सोडला तर कोणत्याही देशाचा आर्थिक विकासाचा दर हा 3 ते 4% वरती नाही आहे. अनेक देशांमधनं ॲग्रिकल्चर प्रोडक्शन असेल, इंडस्ट्रियल प्रोडक्शन असेल, हे घटलेलं आहे. व्यापाराच्या बाबतीमध्ये अनेक निर्बंध हे आलेले आहेत किंवा त्याच्या संदर्भामध्ये अनेक प्रॉब्लेम्स हे निर्माण व्हायला लागलेत. अशा परिस्थितीमध्ये जर तेलाचं हे गंभीर संकट निर्माण झालं तर मात्र जगामध्ये या संदर्भामध्ये एक मोठ्या मंदीच्या दिशेने जग जाते की काय, अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा संघर्ष 28 दिवस होऊन गेलेले आहेत, पण अजून कोणत्याही पद्धतीने सुटण्याचा मार्ग यातनं प्रामुख्याने दिसून येत नाही आहे. आपण जर भारताच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की भारत ह्या संपूर्ण संघर्षामधनं आणि यापूर्वीच्या पण संघर्षामधनं खूप काही शिकलेला आहे. आणि हे यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे की जशी इतर देशांमधली आणीबाणी परिस्थिती तशी भारतामध्ये नाही आहे. काही देशांमध्ये जरी लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती असली तरी भारतामध्ये ती नाही आहे. भारतामध्ये आजही तेलाच्या किमती ह्या अजिबात वाढलेल्या नाही आहे, किंबहुना त्याच्यावरची एक्साईज ड्युटी ही कमी करण्यात आलेली आहे. जेट इंजिनवरची जी एक्सपोर्ट ड्युटी आहे ती वाढवण्यात आलेली आहे जेणेकरून एक्सपोर्ट त्याचा कमी व्हावा, या दृष्टिकोनातून आहे. आजही आपल्याकडे साधारणतः भारताकडे 74 दिवस तेल साठवून ठेवण्याचा भारताची कॅपॅसिटी आहे आणि भारताकडे आजही 2 महिने पुरेल एवढा प्रचंड मोठा तेलाचा साठा आहे. दुसरं, नुकतंच इराणने हा निर्णय घेतलेला आहे की आम्ही 5 देशांना स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं त्यांचे LNGचे टँकर्स असतील किंवा तेलाचे टँकर्स असतील ते आम्ही पास होण्यासाठी आम्ही पूर्णपणे अलाउड करणार आहोत. त्यामुळे आपल्याला तो प्रचंड मोठा सपोर्ट आहे. आपण रशियाकडनं जे साधारणतः हे संघर्ष सुरू होण्यापूर्वी भारत 11 लाख बॅरल्स हे रशियाकडनं घेत होता, आता आपण 24 लाख बॅरल्स रशियाकडनं घ्यायला लागलो. मित्रांनो, मी अगदी सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगतो की भारताची प्रतिदिवशी तेलाची गरज ही 50 लाख बॅरल एवढी आहे. या 50 लाख बॅरलपैकी केवळ 19 लाख स्टेट ऑफ हार्मुझमधनं येत होतं आणि उरलेलं जे आहे 31 लाख हे आपण बॅरल्स हे आपण जवळपास 25 देशांकडनं आपण आयात करत आहोत. त्याच्यामध्ये रशिया आहे, त्याच्यामध्ये व्हेनेझुएला आहे, त्याच्यात अमेरिका आहे, त्याच्यामध्ये आफ्रिकन काही देश आहेत आणि यांच्या माध्यमातून आपण तेल घेत होतो. आता हे जे 19 लाखांचं आपलं थोडंसं नुकसान आपल्याला वाटत होतं ते आपण कॉम्पन्सेट करतो रशियाकडनं करून घेण्याचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर देशांमध्ये इव्हन भारताचे शेजारी जे आहे, श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, यांची तुलना भारताबरोबर करता नाही येणार. किंवा इतर देशांमध्ये परिस्थिती, युरोपियन देशांमध्ये सध्या अटीतटीची परिस्थिती आहे, तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे पण लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, ती भारतामध्ये का नाही हे लक्षात घ्या. याचं कारण असं आहे की भारत गेल्या 3 वर्षांपासून रशियाचं तेल घेत आलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये 3 प्रकारचे तेल आहेत, ब्रेंट क्रूड ऑइल आहे, उराल ऑइल आहे आणि WTO आहे, अशा 3 प्रकारचे ऑइल आहेत. भारताकडच्या ज्या रिफायनरीज आहेत या रिफायनरीज उराल ऑइल म्हणजे जे रशियाकडनं आपण घेतो त्याला रिफाईन करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. WTO आहे म्हणजे जे थिक ऑइल मानलं जातं व्हेनेझुएलाचं, ज्याला थिक आणि बिटर ऑइल असं म्हणतात. मी तुम्हाला मागे एका व्हिडिओ याच्यावरती स्वतंत्रपणे एक व्हिडिओ केलेला होता या तेलामधले गुणधर्म सांगण्याच्या दृष्टिकोनातनं. या सगळ्यांना रिफाईन करण्याची क्षमता भारतामध्ये आहे जी इतर देशांकडे नाही आहे.
लक्षात घ्या, तेलाचा जो क्रूड ऑइल ज्याला आपण म्हणतो, त्या क्रूड ऑइलचा थिकनेस किती आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सल्फर इम्प्युरिटीज किती आहे, याच्यावरनं त्याचे प्रकार पडतात. आता हे ब्रेंट क्रूड ऑइल जे आहे हे लाईट मानलं जातं, याला स्वीट ऑइल असं मानलं जातं, कारण त्याच्यामधनं सहजपणे पेट्रोल आणि डिझेल तयार करता येतं. मात्र हा प्रकार रशियन क्रूड ऑइलच्या बाबतीमध्ये नाही आहे, हा प्रकार व्हेनेझुएलाच्या क्रूड ऑइलच्या बाबतीमध्ये नाही आहे. यांच्यामध्ये सल्फर हा जो इन्ग्रेडियंट आहे त्याचं प्रमाण जास्त असतं. उरालमध्ये आणि WTIमध्ये म्हणजे व्हेनेझुएलाच्या ऑइलमध्ये त्याला सल्फर इम्प्युरिटीज म्हणतात. या सल्फर इम्प्युरिटीज तेलामधनं बाजूला कराव्या लागतात आणि त्या बाजूला केल्यानंतर मग त्याच्यातनं पेट्रोल आणि डिझेल हे तयार होतं. ह्या ज्या सल्फर इम्प्युरिटीज आहेत त्याला रिफाईन करण्याचं, त्याला सेग्रिगेट करण्याची क्षमता ही भारतामध्ये आहे. भारताने ती टेक्नॉलॉजी विकसित केलेली आहे. त्यामुळे भारताला याचा धक्का लागत नाही आहे, भारताला हा प्रॉब्लेम निर्माण होत नाही, हे टेक्निकली तुम्ही समजावून घ्या. आणि म्हणून भारतामध्ये अशा प्रकारची आणीबाणी परिस्थिती निर्माणच होऊ शकत नाही, कारण आपल्याकडे 2 महिने पुरेल एवढा ऑइलचा साठा आहे आणि ऑलरेडी आता स्टेट ऑफ हार्मुजमधनं आपले जहाजंही यायला सुरुवात झाली आहे. रशियाकडनं आपण तेल घेतोय, अमेरिकेकडनं तेल घेण्याचं प्रमाण आपण वाढवलेलं आहे, व्हेनेझुएलाकडनं आपण तेल घ्यायचं प्रमाण वाढवलेलं आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टिकोनातनं कोणत्याही प्रकारची पॅनिक सिच्युएशन नाही आहे, कोणत्याही पद्धतीने घाबरून जाण्याचं कारण भारतीयांना नाही आहे. त्यामुळे आपण अत्यंत संयम बाळगणं आणि कोणत्याही प्रकारच्या स्कॅन्डलवरती, कोणत्याही प्रकारच्या ज्याला र्युमर्सवरती आपण अजिबात विश्वास ठेवता कामा नये. ज्याला आपण पॅनिक बाईंग म्हणतो, हे पॅनिक बाईंग आज तुम्हाला भारतात दिसून येत आहे. हे याला ॲब्सोल्युटली काही अर्थ नाही आहे. कोणीही अशा स्वरूपाची असुरक्षित भावना ठेवता कामा नाही आहे. आपण कमालीचे सुरक्षित आहोत. आपल्याकडे त्या टेक्नॉलॉजीज आहेत. WTI म्हणजे व्हेनेझुएलाचं ऑइल प्युअर करण्यासाठी आणि रशियाचं ऑइल प्युअर करण्याची क्षमता ही आपल्यामध्ये असल्यामुळे जी इतरांकडे नाही आहे ती युरोपकडे पण नाही आहे. युरोपकडे केवळ ब्रेंट क्रूड ऑइल हे प्युरिफाय करण्याची क्षमता आहे. म्हणूनच भारत गेल्या 3 वर्षांमध्ये युरोपला रशियाकडनं घेतलेलं तेल रिफाईन करायचा आणि ते रिफाईन करून युरोपला एक्सपोर्ट करायचा. अगदी 6 महिन्यापूर्वीपर्यंत जर्मनीला सगळ्यात जास्त तेलाचा पुरवठादार करणारा देश हा भारत होता. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या. आपण खूप काही शिकलोय. आखातामध्ये पहिलं आखाती युद्ध झालं, दुसरं आखाती युद्ध झालं, त्या ठिकाणी सातत्याने दहशतवादी हल्ले होत असतात, नागरी युद्ध होत असतं, पॅलेस्टाईन इस्रायलमधला संघर्ष चालू असतो. या सगळ्या गोष्टीतनं भारत खूप काही शिकलेला आहे आणि ते शिकलेलं असल्यामुळे आजची आपली जी पोझिशन आहे ती कमालीची स्ट्रॉंग पोझिशन आहे. आणि त्यामुळे मात्र सगळ्या भारतीयांची प्रार्थना हीच असेल की हा संघर्ष लवकरात लवकर सुटावा. पण मित्रांनो, सध्या ज्या पद्धतीचे संकेत मिळत आहेत हा संघर्ष सुटण्यापेक्षा आणखीन एप्रिल 2nd वीकमध्ये आणखीन स्ट्रॉंग बनतो की काय, आणखीन त्याची तीव्रता वाढते की काय आणि याचं रूपांतर एका मोठ्या युद्धामध्ये होतं की काय, किंवा याच्या माध्यमातून एखादी आर्थिक महामंदीच्या दिशेने जग जाते की काय, अशा प्रकारची शक्यता किंवा संशय निर्माण करणारं वातावरण आज आहे.